नागपूरमध्ये महाविकास आघाडीचे सुधाकर आडवाले विजयी, औरंगाबाद आणि अमरावतीत महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर, भाजपला मात्र मोठा धक्का। नाशिकमध्ये सत्यजित तांबे 14,000 मतांनी आघाडीवर, महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील पिछाडीवर। कोकण शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत ज्ञानेश्वर म्हात्रेंचा विजय, भाजपनं रोवला पहिला विजयी झेंडा, बाळाराम पाटील यांना पराभवाचा धक्का। फोन टॅपिंगचा धोका टाळण्यासाठी पदाधिकाऱ्यांना आयफोन वापरण्याच्या उद्धव ठाकरेंनी दिल्या सूचना, ठाकरेंच्या पक्षानं मात्र फेटाळली चर्चा। तब्बल 30 तासांनंतर कोल्हापूर जिल्हा बँकेतील ईडीची चौकशी संपली, 5 अधिकारी ताब्यात तर 4 अधिकाऱ्यांना समन्स, हसन मुश्रीफांच्या अडचणी वाढण्याची शक्यता। आमदार भास्कर जाधवांविरोधात गौशाळा चालकाचं उपोषण, भास्कर जाधव गोशाळेला विरोध करत असल्याचा आरोप, भास्कर जाधवांचा बोलण्यास नकार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच मांडणार राज्याचा अर्थसंकल्प, अर्थमंत्र्यांनी जनतेकडून मागवल्या सूचना। पीएमसी आयुक्तांनी केवळ 4 महिन्यासाठी हंगामी अर्थसंकल्प सादर करावा, ठाकरेंच्या पक्षाचे नेते अनिल परब यांची मागणी, पूर्ण वर्षभराचा अर्थसंकल्प सादर केल्यास कोर्टात जाण्याचा इशारा। संसदेतल्या शिवसेनेच्या ऑफिसमध्ये फोटोंचा वाद, एकनाथ शिंदे आणि आनंद दिघेंचा लावला फोटो। गुवाहाटीला असताना श्री श्री रविशंकर यांनी फोन करून आशीर्वाद दिला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितला सत्तांतराचा किस्सा। पुणे मेट्रो विरोधात पिंपरी चिंचवडकरांची हरित लवादाकडे धाव, मध्यरात्री होणाऱ्या कामामुळे झोपमोड होत असल्याची तक्रार। डहाणू महामार्गासाठी करण्यात येत असलेल्या भूसुरुंगाचा गावकऱ्यांना फटका, नवनाथ कोहराळी पाड्यातल्या घरांचं नुकसान। मुंबई विद्यापीठाच्या उद्यापासूनच्या सर्व परीक्षा स्थगित, महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या परीक्षेच्या कामकाजावरील बहिष्काराच्या आंदोलनामुळे निर्णय। प्रवाशांनी खचाखच भरलेली बस सोडून कंडक्टर दारूच्या अड्ड्यावर, लातूरच्या काटगावची घटना। बुलढाण्यात अनेक ठिकाणी आकाशात दिसलेत 5 ते 6 चमकणारे गोळे, गोळे दिसल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। सोनं तब्बल 60,000च्या उंबरठ्यावर, मुंबईत 1 तोळ्याचा दर तब्बल 59,530 रुपयांवर। फ्री वायफाय वापरत असाल तर सावधान, सार्वजनिक ठिकाणी फुकट वायफाय वापरणाऱ्यांचा डेटा धोक्यात येत असल्याचं समोर।